मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अपडेट आपण पाहणार आहोत. ज्या प्रकारे महायुती सरकारसाठी आज सगळ्यात मोठा दिवस आहे, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी देखील खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी देखील तुम्हाला खूप मदत होणार आहे चॅनलची. त्यामुळे सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर या ठिकाणी पहा, आज 5 डिसेंबर महायुती सरकारचा महत्त्वाचा दिवस. महिलांना डिसेंबरचा हप्ता वाटप, त्याचबरोबर महिलांना गिफ्ट देखील मिळणार आहेत. होय, महिलांना गिफ्ट देखील मिळणार आहेत. व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. तर इथे पाहू शकता, सगळ्यात मोठी अपडेट आहे. महायुती सरकारचा आज मुंबईच्या आझाद मैदानात, या ठिकाणी आझाद मैदानात शपथविधी सोहळा होत आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीनंतर महिलांसाठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची असणार आहे, महिलांना अपडेट असणार आहे. महिलांना या ठिकाणी खुशखबर मिळणार आहे, महिलांना गिफ्ट मिळणार आहे. तर आज कोण कोण शपथ घेणार आहे या संदर्भातही थोडक्यात माहिती पाहू. हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर सर्व बहिणींची आशा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, परंतु आता भाजपचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 2 होतील. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या अगोदर उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याऐवजी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. तर पाहू आता नेमकं उपमुख्यमंत्री कोण होतं. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा सत्तेमध्ये सामील होतात का? मंत्रिमंडळात तर ते असणारच आहेत, परंतु मुख्यमंत्री पदासाठी ते दावेदार असणार आहेत का? उपमुख्यमंत्र्यांसाठी दावेदार असणार आहेत का? हेही पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण पहा, आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात होणार आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. आज ज्यावेळेस महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, मंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शपथ घेतील, त्यानंतर या ठिकाणी मंत्रिमंडळाची नवीन सरकारची पहिली बैठक असणार आहे आणि पहिल्या बैठकीमध्ये धडाकेबाज निर्णय घेतले जातात. या अगोदरही तुम्ही पाहिलेलं असेल, ज्यावेळेस कोणतीही सत्ता नवीन स्थापन होते त्या दिवशी पहिल्या दिवशी कामांचा जो वेग असतो तो वाढलेला असतो. नवनवीन निर्णय, नवनवीन योजना सरकार सुरू करते, कारण पहिला दिवस असतो. मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. याचमुळे लाडक्या बहिणींसाठी देखील आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या ज्या डिसेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, तो हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस असा की तुम्हाला नवीन योजनांची देखील माहिती मिळणार आहे आणि नवीन योजना देखील तुमच्यासाठी सुरू होऊ शकतात. आजच्या दिवशी लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत डिसेंबरचे ते तर मिळतच आहेत, पण नवीन योजना देखील तुमच्यासाठी सुरू केल्या जाऊ शकतात. आता प्रत्यक्ष आपल्याला शपथविधी सोहळ्याच्या नंतर बैठक जी आहे ती बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. त्या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतात, महिलांना कोणते गिफ्ट देण्यात येतात, महिलांसाठी आणखीन कोणत्या नवीन योजना सुरू करण्यात येतात, याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणारच आहे. पण पहा, लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे, ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, या हप्त्याची आता प्रतीक्षा संपत आहे. फक्त काही तास शिल्लक आहेत आणि तुमच्या अकाउंटला पैसे सरकार ट्रान्सफर करत आहे लाडकी बहीण योजनेचे. पण आता हे पैसे नेमके किती येणार या संदर्भात आणखीनही महिलांमध्ये संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे. स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही की लाडक्या बहिणींना या अगोदर वाढवण्यात आलेले, म्हणजे या अगोदर ज्याप्रमाणे योजनेचे पैसे मिळत होते 1,500 रुपये, 1,500 रुपये मिळत होते, तेच कंटिन्यू राहणार का? लाडकी बहीण योजनेसाठी जो भाजपचा नवीन सरकारचा जाहीरनामा होता, या जाहीरनाम्यामध्ये जी 600 रुपयांची वाढ झालेली आहे, 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. ही 600 रुपयाची वाढ
ॲड होऊन त्या ठिकाणी 2100 रुपये महिलांना सरकारने देण्याची घोषणा केलेली होती. जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं. आता हे 2100 रुपये मिळतील का 1500 रुपये मिळतील यावर आणखीन शिक्कामोर्तब स्पष्टपणे झालेलं नाही. नवीन सरकार स्थापन होत आहे, पण या व्यतिरिक्त महिलांच्या मनातले जे अनेक प्रश्न आहे या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही आणि म्हणूनच आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे महिलांसाठी देखील, कारण या ठिकाणी आज कळणार आहे आपल्याला की किती पैसे अकाउंटला येणार आहे. 600 रुपयांची वाढ झालेली आहे. हे 600 रुपये पुन्हा वाढवून मिळणार आहेत का 2100 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय महिलांसाठी 100% घेतले जाणार. तशी तर शक्यता आहे या ठिकाणी की लाडक्या बहिणींना जे 2100 रुपये सरकारने वाढवलेले आहेत, जी वाढीव रक्कम आहे 2100 रुपयाची, ती तुमच्या अकाउंटला या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून जमा न होता ही रक्कम तुमच्या अकाउंटला एप्रिल महिन्यापासून जमा होऊ शकते. याचं कारण नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही वाढीव तरतूद तेव्हाच लागू होईल जेव्हा नवीन अर्थसंकल्प सादर केला जाईल. परंतु आता या ठिकाणी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 2100 रुपये येतात की 1500 रुपये येतात हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. खरं तर सरकारने आणखीन रक्कम वाढवली हे स्पष्ट केलं, पण GR वगैरे काही काढलेलं नाही. तर स्पष्ट शब्दामध्ये किंवा ऑफिशियलरित्या त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं की लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये सरकार देणार आहे, ना की 1500 रुपये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विजयानंतर स्पष्ट केलं होतं की लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलेलं आहे, जी घोषणा केली होती की 2100 रुपये त्यांना मिळणार आहे, त्यांनीही स्पष्ट केलेलं आहे 2100 रुपये मिळणार आहेत. पण हे डिसेंबर महिन्यापासून मिळणार की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे खूप महत्त्वाचं असणार आहे की नेमके 2100 रुपये आता कधी मिळणार, आज मिळणार का एप्रिल महिन्यापासून मिळणार. एप्रिल महिन्यापासून जर मिळत असतील तर तोपर्यंत आपल्याला 1500 रुपये एवढीच रक्कम मिळणार आहे. या अगोदर पहा, निवडणुकांपूर्वी प्रत्येक दिवशी प्रत्येक न्यूज चॅनलवर म्हणा किंवा प्रत्येक नेत्यांच्या भाषणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भातली माहिती असायची. पण जशा निवडणुका झाल्या तसं वातावरण बदललेलं आहे आणि लाडक्या बहिणींना या संदर्भातला प्रश्न कुणी विचारला नाही आणि त्याचं उत्तर देखील त्यांना मिळालेलं नाही. मात्र बहिणी प्रतीक्षेत आहेत की त्यांना हा हप्ता कधी मिळणार, किती मिळणार, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत का आणि बदलत्या निकषानुसार त्या बसणार आहेत का. 22% महिलांनाच पैसे मिळणार आहेत, मग या 22%मध्ये त्यांचं नाव असणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण तुमचे प्रश्न क्लिअर होऊन जातील. तर त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. संध्याकाळी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत लाडक्या बहिणींसाठी. आज कोणकोणत्या घोषणा झाल्या, लाडक्या बहिणींच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातली माहिती, डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली की लगेच कळवण्यात येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.